नमस्कार. आज इयत्ता 4थी मधील बुद्धिमत्ता या विषयातील आज आपण 4.3 नावात बदल हा घटक अभ्यासणार आहोत. कोणता घटक अभ्यासणार आहे? नावात बदल म्हणजे काय? तर आपल्याला माहित असते की पाळीव प्राणी कोणता आहे किंवा दूध देणारा प्राणी कोणता आहे तो माहित असतोय. मग त्यांनी त्या प्राण्याच्या बद्दल दुसरा प्राणी वापरलेला असतो आणि तो प्रश्न विचारलेला असतोय. तर त्यावेळी आपल्याला माहित असलेली माहिती पहिल्यांदा वापरायची आणि त्यांनी त्या शब्दाबद्दल कोणता शब्द वापरलाय तो समजून घ्यायचा आणि समजून घेतल्यानंतर त्याप्रमाणे उत्तर लिहायचं. आता पहिला प्रश्न बघा. एक प्रश्न पहिला. सिंहाला वाघ म्हटले, सिंहाला वाघ म्हटले, वाघाला कोल्हा म्हटले आणि कोल्ह्याला ससा म्हटले, सशाला कासव म्हटले व कासवाला उंदीर म्हटले, तर सर्वात सावकाश चालणारा प्राणी कोण? आता पर्याय पहिला आहे कासव, दुसरा आहे उंदीर, तिसरा आहे वाघ आणि चौथा आहे ससा. आता मला पहिल्यांदा सांगा, आपल्याला कुठला माहिती आहे सावकाश चालणारा प्राणी? ही आपली माहिती झाली. मग आता त्यांनी कासवाला काय म्हटले बघायचं, शोधत जायचं. तिथं आहे बघा, कासवाला उंदीर म्हटले. हेच वाक्य एवढं महत्वाचं आहे, बाकीचं आपल्याला फक्त फसवण्यासाठी दिले. काय दिलेलं आहे? हा, मग कासवाला उंदीर म्हटले. मग आता सांगा हळू कोण चालणार? उंदीर. आणि त्यांनी फसण्यासाठी कासव पण पर्याय दिलाय बघा. मग काय मुलं म्हणणार सावकाश पण चालते कासव, चला रंगूया. पण त्यांनी काय म्हटले कासवाला? उंदीर म्हटले. म्हणजे उंदीर उत्तर येणार. काय येणार? उंदीर हे उत्तर येणार. समजला का पहिला प्रश्न? आता बघूया दुसरा प्रश्न काय दिलाय. प्रश्न दुसरा. पेरूला डाळिंब म्हटले, डाळिंबाला आंबा म्हटले, आंब्याला सफरचंद म्हटले आणि सफरचंदाला संत्री म्हटले, तर फळांचा राजा कोण? पर्याय पहिला आंबा, दुसरा पेरू, तिसरा डाळिंब आणि चौथा सफरचंद. आता मला सांगा फळांचा राजा कोण आहे? पहिल्यांदा कोण आहे? मग आंब्याला काय म्हटले ते शोधायचे. त्याचं दिलंय बघा, आंब्याला सफरचंद म्हटले. म्हणजे उत्तर काय येणार आपलं? बघा. आणि त्यांनी फसवण्यासाठी तिथं पण बघा, कासव पहिल्यांदा दिलाय सावकाश, फळांचा राजा आंबा पहिल्यांदा दिलाय. म्हणजे मुलं पटकन वाचायला येतात आणि पहिला रंगवून टाकतात. तर तुम्ही काय करायचं, प्रश्न व्यवस्थित वाचायचा, समजून घ्यायचा आणि मग पर्यायाकडे जायचं, मग उत्तर शोधून व्यवस्थित लिहायचं. आता प्रश्न तिसरा आहे पहा. वासराला शिंगरू म्हटले, शिंगरूला कोकरू म्हटले, कोकराला करडू म्हटले व करडूला रेडकू म्हटले, तर घोड्याच्या पिल्लाला काय म्हणतात? पर्याय पहिला कोकरू, दुसरा करडू, तिसरा शिंगरू आणि चौथा रेडकू. आता मला सांगा पहिल्यांदा घोड्याच्या पिल्लाला काय म्हणते सांगा? काय म्हणते? हा, मग त्यांनी शिंगरूला काय म्हटले सांगा? शिंगरूला कोकरू म्हटले. काय म्हटले? शिंगरूला कोकरू. म्हणजे उत्तर कुठलं येणार? बघा, नावात बदल हा घटक समजण्यासाठी तुम्हाला सामान्य ज्ञान पण पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ इथं फळांचा राजा माहित पाहिजे, परत घोड्याच्या पिल्लाला काय म्हणते हे माहित पाहिजे आणि ह्या ठिकाणी सर्वात सावकाश कोण आहे हे माहित पाहिजे. आणि ते माहित असल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल त्यांनी कोणता शब्द वापरलाय तो ओळखायचा बरोबर आणि मग उत्तर तुम्ही या ठिकाणी रंगवायचं आहे. समजला घटक? धन्यवाद.